आषाढी एकादशीची वारी म्हणजे हे संतांची, वारकऱ्यांची किंवा भाविकांची नसून ती यावर्षी शासनाची देखील झाली आणि शासन देखील या वारीमध्ये सहभागी झालं. काय नेमका शासनाबद्दलचा अनुभव, वारीचा अनुभव आला आणि वारी प्रवासाचा अनुभव आला, कसं सांगाल? शासनाचं या वारीमध्ये, या प्रवासात किती योगदान राहील? लक्षात घ्या, जगामध्ये भारत देशाचं विशेष स्थान आहे. भारत देश देवभूमी आहे, पण त्या भारत देशामध्ये महाराष्ट्र हे जे राज्य ही संतांची भूमी आहे. म्हणून महाराष्ट्राची मोठी संस्कृती आहे, संत परंपरा. हे महाराष्ट्राचं खरं वैभव आहे. महाराष्ट्राचं खरं वैभव जर काही आपण विचाराल तर ही सर्व संत परंपरा आहे. ज्ञानोबा तुकाराम ही सर्व संत परंपरा, आणि ही सर्व संत परंपरेने जो वारीचा मार्ग दाखवून दिला, याला यावर्षी राजाश्रय मिळाला. ही अतिशय वारकऱ्याच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे की सरकारने ह्या वारीची, ह्या सर्वसामान्य वारकऱ्यांची दखल घेऊन ज्या काही सुखसुविधा पुरवण्याचा त्यांनी जो प्रयत्न केला की मुक्कामाच्या ठिकाणी जे मंडपाची, निवाराची व्यवस्था असेल, निर्मल वारीच्या निमित्ताने असेल, पाण्याची, वैद्यकीय सुविधा, शासनाने यावर्षी अतिशय लक्ष देऊन हे काम केले. अशाच पद्धतीने शासनाने लक्ष द्यावं. आता आणखी सुधारण्यावर पुष्कळ व्हावे. त्यात महत्त्वाचा विषय श्रीमंत निवृत्तीनाथ महाराजांचा हा पालखी महामार्ग. जसा ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराजांचा पालखी महामार्ग झाला, अशा पद्धतीने निवृत्तीनाथ महाराजांचाही भव्य दिव्य असा पालखी मार्ग व्हावा. आणि त्यामध्ये रस्त्याची जी महत्त्वाची अडचण आहे, आता आपण पाहतो, आपण ज्या रस्त्यावर आहोत, हा रस्ता अतिशय लहान आहे. ज्यावेळी आपण करकमपासून पंढरपूरला येतो, मग ट्रॅफिक एवढी वाढली. यावर्षी वारकऱ्यांची संख्या अधिक आहे, तर शासनाने आणखीन, म्हणजे शासनाविषयी, सर्व वारकऱ्यांच्या विषयी मनात एक कृतज्ञता आहे. आणखीन याकडे, रस्त्यांकडे, सुविधांकडे लक्ष द्यावं, ही एक विनंती आहे. पण महाराज, एक याला जोडून एक प्रश्न आहे. माऊलींच्या वारीत लाखोच्या संख्येने खरं तर संख्या असते वारकऱ्यांची. मग त्या वारीमध्ये त्या वारकऱ्यांना सुविधा ज्या पद्धतीने दिल्या जातात, त्या सुविधा ज्या आहेत, काही ठिकाणी आपल्याला, या ठिकाणी आम्हाला त्या निदर्शनास आल्या, त्या दिल्या जात नाही. शासनाकडनं असेल किंवा संस्थांकडनं असेल, लक्ष दिलं जात नाही. शासनाकडे आपण काय मागणार? शासनाच्याकडे इतके दिवस कसं असायचं की ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज ह्याच दोन पालख्या हायलाईट व्हायच्या. आता आपण 2-4 वर्षापासून पाहतो, एक पालखी महासंघ आहे की सर्व संतांच्या पालखींकडे शासनाने समप्रमाणात लक्ष द्यावं, हे एक महत्त्वाचे. आता आपण पाहता की निवृत्तीनाथ महाराजांबरोबर जवळजवळ समाज 1.25 लाखापर्यंत वाढलेला आहे. पूर्वी इकडे संख्या कमी असल्यामुळे कदाचित शासनाचं तेवढं लक्ष जात नसेल, पण आता शासनाने ह्याही बाकीच्या संतांच्या पालखीकडे लक्ष द्यावं. आणि निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थांच्या बाबतीत विकसित ते संस्थान आता होतोय की दगडी मंडप, मंदिराचं बांधकाम, सभा मंडपाचं बांधकाम हे आपण भाविकांच्या वर्गणीतून करतोय. आणि केंद्र शासनाच्या प्रसाद योजनेतून हे जीर्णोद्धाराचं काम त्या ठिकाणी चालू आहे. राज्य शासनाच्या वतीने आता 57 कोटीचाही निधी आपल्याला शासनाने मंजूर केला. तर अशा पद्धतीने ते काम चालू आहे. आता आगामी जो कुंभमेळा आहे, त्या कुंभमेळ्याच्या पूर्वी संस्थांच्या वतीने ते काम परिपूर्ण होणार आहे. खरं तर माऊलींच्या पालखीमध्ये, वारीमध्ये राजकीय लोक, अनेक लोक सहभागी होतात. मंत्री होतात, आमदार होतात, खासदार होतात. नाशिक जिल्ह्यात 15 ते 17 आमदार आहेत, 2 खासदार आहेत, 3-4 मंत्री आहेत. पण चित्र काही दिसलं नाही. एक संत, कीर्तनकार, वारकरी, वारीतला एक भाविक म्हणून काय अपेक्षा वाटते राजकीय लोकांकडून? नाशिक जिल्ह्यातील बरेचसे आमदार, खासदार आहेत, पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होतात, पण त्यांचा पूर्ण प्रवास काय पालखीबरोबर नसतो. तुकोबारायांच्या, माऊलीच्या पालखी सोहळ्यामध्ये काही आमदार, काही खासदार पूर्ण वारी करतात, पण नाशिक जिल्ह्यातील खासदार, आमदार पाहिजे तसे सहभागी होत नाही. कुठं येतात, परत जातात त्यांच्या कामानिमित्तानं, त्यांना ते वेळ मिळत नसेल. पण मी आमच्या सर्व वारकऱ्यांच्या वतीनं विनंती करतो की आमदार, खासदारांनी या सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज पायी पालखी सोहळ्याकडे पाहिलं पाहिजे, त्याची योग्य दखल घेतली पाहिजे. वेळोवेळी शासन दरबारी या पालखी सोहळ्याबद्दल त्यांनी विषय मांडले पाहिजे आणि या पालखी सोहळ्यामध्ये त्यांनी सामील झालं पाहिजे, असं आमच्या सर्व वारकऱ्यांच्या वतीनं मी विनंती करतो. खरं तर पंढरीच्या या वारीत निघत असताना प्रवासादरम्यान आपण कीर्तनकार महाराज गोसावी यांनी महाराजांशी चर्चा केली. खरं तर या वारी प्रवासादरम्यान प्रत्येक तालुक्यातल्या लोकप्रतिनिधींनी या वारीकडे जर लक्ष दिलं तर वारकऱ्यांना कुठल्याही अडचणी येऊ शकत नाही. कॅमेरामन तुषार डेप्ले, खुशाल पाटील, पंढरपूर.